नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. पाटील केल्यानं अनधिकृत बांधकाम धारकांना रान मोकळे झाले. अप्रभागात अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांनी काढले पुन्हा डोकेवर. चौधरी एसी केबिन मध्ये बसून सत्कार हार तुटे घेण्यातच मशगूल. कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी अनधिकृत बांधकामे खपून घेतली जाणार नाहीत असा सज्जड दम सर्वच प्रभागातील सहाय्यक आयुक्तांना दिल्यानंतर अप्रभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील हे ऍक्शन मोड मध्ये येऊन तब्बल 2000च्या वर अनधिकृत चाळींच्या बांधकामांना भुईसपाट करण्यात यशस्वी झाले होते. दरम्यान आयुक्तांनी नुकत्याच केलेल्या बढती बदल्यांमध्ये पाटील यांची ब प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार देऊन त्यांच्या जागी जयवंत चौधरी यांना पदभार दिलाय. त्यामुळे पाटील गेले अनधिकृत बांधकाम धारकांना रान मोकळे झाले असेच सर्वत्र दिसून येत आहे. शुक्रवारी बदल्यांचा आदेश निघाल्यानंतर शनिवार रविवार सुट्टी असल्याने सोमवारी सकाळी जयवंत चौधरी यांनी आपला पदभार स्वीकारलाय. मात्र गेल्या 2 दिवसात त्यांनी प्रभागात कुठेच फेरफटका मारून आढावा घेतलेला नाही. उलट पक्षी 2 दिवसांपासून त्यांनी आपल्या थंडगार एसी केबिन मध्येच बसून सत्कार पुष्पगुच्छ घेण्यातच आपला दिवस घालवला. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून अनधिकृत चाळीच्या भूमाफियांनी आता पुन्हा आपले डोके पुन्हा वर काढलेले असल्याचं चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. त्यातच दीपावलीचा सण आल्याने अनेक बांधकाम विकासकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन क्रूलप्त्य लढविल्या आहेत. यात प्रामुख्याने प्रभाग क्षेत्रातील शहाड, बंदरपाडा, वडवली, अटाळी, आंबिवली, माणी, मोहने बाजारपेठ, मोहने गेट, मोहनेगाव, गाळेगाव, वल्याणी, मांडा पश्चिमेतील 9 फीट रोड, टिटवाळा, स्वर्गवासी, आनंद दिघे मार्गावरील पत्राची अनधिकृत शेड्स टाकून थाटलेली दुकाने, रेजन्सी सर्वांच्या प्रवेशद्वाराजवळच पत्राचे शेड टाकून त्याच्या आडून उभी करण्यात येत असलेले बांधकामे, पटेल मार्टच्या परिसरातून रेजन्सी सर्वमकडे जाणाऱ्या रस्त्यावर पत्राच्या मोठ्या शेड्स टाकून थाटलेली दुकाने, इंद्रानगर येथील मैना मोबाईलच्या परिसरात सुरू असलेले बांधकामे, मोहिली रोड, सांगोडा रोड, वासुंद्री रोड, बल्लाणी पाण्याच्या टाकीचा परिसर, बल्लाणी रेल्वे लाईन जवळ माता वैष्णोदेवी मंदिराच्या मागील खदान परिसरातील फॉरेस्टच्या जागेत, उंबरणी मोहिली रोड, हरिओम व्हॅलीकडे जाणारा रस्ता, आरके नगरच्या पुढे, मोरयानगर, टिटवाळा, काळू नदीच्या परिसर आदी भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू झालेली असून यातील काही जण हे सोशल मीडियावर आपल्या अनधिकृत बांधकामाची जाहिरात ही करीत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच ऐन सणासुदीचे अधिकारी कर्मचारी वर्ग व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट झाल्याचं पाहावयास मिळत आहे. याबाबत अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ते कल्याणला मुख्यालयात मीटिंगसाठी केल्याचं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून बांधकामधारकांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या होत्या. त्याचे पुढे काहीच झालेले नसल्याने त्या नोटिसा फक्त दिखाव्यापुरत्याच दिल्या गेल्यात का, तर काही राजकीय पक्षाच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात दबावही येत आहे. त्यावरही नवीन सहाय्यक आयुक्त वरिष्ठांना सांगून काही कार्यवाही करतील का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, कल्याण. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.